मॉर्निंग स्टुडंट्स, व्यापार चक्राच्या सिद्धांतानं आपण सुरुवात केली आहे. तर स्थूल अर्थशास्त्र सर्वात महत्त्वाचा किंवा मुख्य विषय म्हणलं की व्यापार चक्र. व्यापार चक्रे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत का निर्माण होतात, याचे प्रत्येकाने वेगवेगळे सिद्धांत मांडले किंवा वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत. मग कारणांच्या बाबतीत जर विचार केला आपण, तर सर्वात प्रथम माल्थसने कारण सांगितलं की व्यापार चक्रे येण्यास कारणीभूत भांडवलदाराची भांडवल संचय करण्याची प्रवृत्ती आहे. या भांडवल संचय करण्याच्या प्रवृत्तीमधूनच अर्थव्यवस्थेत एकसारखं उत्पादन वाढत जातं, पुरवठा वाढतो, पण त्या प्रमाणात मागणी हा समाज करीत नाही. कारण जो समाज म्हणजेच कामगार असतो आणि कामगारांना भांडवलदार किंवा उद्योजक कमी वेतन देतात आणि कमी वेतनामुळेच समाजाची मागणी कमी राहते. व पुरवठा जास्त आणि मागणी कमी, त्यामुळे साहजिकच अर्थव्यवस्थेच्या किमती कमी होऊ लागतात आणि किमती कमी झाल्या की अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र निर्माण होतं. म्हणजेच भांडवलदार भांडवल संचय करीत जातो आणि एकसारखा उत्पादन वाढवत जातो. पुरवठा वाढतो, त्या प्रमाणात मागणी वाढत नाही. म्हणजे पुरवठा जास्त, मागणी कमी, किमती कमी होऊ लागतात आणि अर्थव्यवस्थेत मंदी येण्यास सुरुवात होते. हे माल्थस यांनी मत मांडलं. दुसरं मत मांडलं की जेव्हास म्हणतात की व्यापार चक्रास कारणीभूत सूर्यावरील डाग आहेत. सूर्यावरील डागांची संख्या वाढली किंवा त्याचं प्रमाण वाढलं की पृथ्वीवरती चांगलं वातावरण म्हणजे शेतीस अनुकूल असं वातावरण निर्माण होतं. शेतीत उत्पादन चांगलं निघतं, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं की अर्थव्यवस्थेत तेजी निर्माण होते. याउलट सूर्यावरचे डाग कमी झाले की पृथ्वीचं वातावरण हे बिघडतं, त्यामुळे ते शेतीस अनुकूल राहत नाही. शेतीतलं पीक किंवा निघणारं उत्पादन कमी राहतं. साहजिकच शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतं, त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी येते. जेव्हांच्या मते व्यापार चक्रे हे सूर्याच्या डागावरती अवलंबून आहेत. हे दुसरं कारण आपण पाहिलं. तिसरं कारण हायकनी मांडलेलं दिसून येतं. हायक म्हणतात की अर्थव्यवस्थेत केली जाणारी गुंतवणूक महत्त्वाची असते. अर्थव्यवस्थेत दोन वस्तू निर्माण होतात, एक म्हणजे भांडवली वस्तू आणि दुसरी म्हणजे जीवनावश्यक वस्तू, तिला आपण उपभोग्य वस्तू म्हणतो. भांडवलदार जास्त नफा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक हा भांडवली वस्तूंच्यामध्ये करतो आणि उपभोग्य वस्तूंच्यात कमी करतो. त्यामुळे भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तूंच्या मधला असणारं संतुलन हे संतुलन राहत नाही, ते असंतुलन निर्माण होतं. आणि या असंतुलनामुळेच भांडवलदार जास्तीत जास्त गुंतवणूक भांडवली वस्तूंच्यात करीत जातो, पण त्या प्रमाणात मागणी भांडवली वस्तूंना असत नाही. त्या मागणीच्या कमतरतेमुळे परत अर्थव्यवस्थेतल्या किमती घसरू लागतात आणि अर्थव्यवस्थेत मंदी येते. जे आहे हायकच्या मते अर्थव्यवस्थेतल्या अतिगुंतवणुकीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रे येतात. तर त्यानंतर शेवटी केन्सने एक सिद्धांत मांडला आहे. केन्स म्हणतात किंवा केन्सचं कारण आपण विचारात घेतलं पाहिजे. केन्सने असं मत मांडलं की अर्थव्यवस्थेत म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र येण्यास कारणीभूत भांडवलाची सीमांत कार्यक्षमता असते. ज्यावेळी भांडवलाची सीमांत कार्यक्षमता ही व्याजदरापेक्षा जास्त असते, त्यावेळी अर्थव्यवस्थेत तेजी येते. आणि ज्यावेळी भांडवलाची सीमांत कार्यक्षमता ही व्याजदरापेक्षा कमी असते, त्यावेळी अर्थव्यवस्थेत मंदी येते. म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र येण्यास कारणीभूत भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आहे. भांडवलाची सीमांत कार्यक्षमता वाढली तेजी येईल, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता कमी झाली तर मंदी येईल. ही सर्वसाधारणपणे प्रत्येक अर्थतज्ञ किंवा वेगवेगळे अर्थतज्ञ वेगवेगळा व्यापार चक्राची कारणे आपल्यासमोर मांडताना दिसून येतात. परंतु आपल्यासमोर जो अभ्यासाचा विषय आहे तो म्हणजे हॉट्रे यांचा व्यापार चक्राचा सिद्धांत. हॉट्रे यांनी असं मत मांडलं 1929 मध्ये त्यानं,
द मॉनेटरी थिअरी ऑफ ट्रेड सायकल हा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथामध्ये त्यानं सांगून टाकलं की अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढला की भाववाढ घडून येते आणि तेजी येते. याउलट अर्थव्यवस्थेला पैशाचा पुरवठा कमी झाला की भावघट घडून येते आणि मंदी येते. म्हणजे हे जे विचारात हे म्हणजेच चलनसंख्यामान सिद्धांत, पिशाचा चलनसंख्यामान सिद्धांत आहे. या सिद्धांतामध्ये मांडलेला MV=PT विचार आपण केला होता गेल्या सेमिस्टरला. M म्हणजे मनी, V म्हणजे व्हेलॉसिटी परिभ्रमण वेग, P म्हणजे प्राइस आणि T म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजेच व्यवहार. चलनसंख्यामान सिद्धांत सांगतो पैशाचा पुरवठा वाढला की किंमत पातळी वाढेल आणि तेजी निर्माण होईल. पैशाचा पुरवठा कमी झाला, किंमत पातळी कमी होईल आणि अर्थव्यवस्थेत मंदी येईल. हे सर्वसाधारणपणे त्यांचं जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट हॉट्रेनी घेतलेली दिसून येतं आणि त्याच्यावरून त्यांनी मत मांडलं की अर्थव्यवस्थेत बँका ज्यावेळी पतविस्ताराचा प्रोग्राम राबवतात, पतविस्तार म्हणजेच अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढवतात, त्यावेळी अर्थव्यवस्थेत तेजी येईल आणि ज्यावेळी ते पत संकोचाचं धोरण राबवतात त्यावेळी अर्थव्यवस्थेत मंदी येईल. मग पतविस्तार ह्या बँका व्याजदराच्या माध्यमातून करतात आणि पतसंकोच ते बँका व्याजदराच्या माध्यमातूनच करतात. बँका ज्यावेळी अर्थव्यवस्थेत व्याजदर कमी करतात त्यावेळी पतविस्तार होतो आणि अर्थव्यवस्थेत तेजी येते आणि बँका ज्यावेळीच व्याजदर वाढवतात त्यावेळी पतसंकोच घडून येतो आणि अर्थव्यवस्थेत मंदी येते. आता हे जे स्टेटमेंट आहे हे साध्य करण्यासाठी त्यानं काही गृहीत धरली आहेत. त्या गृहीतांचा थोडासा आपण विचार करू. ते सर्वात प्रथम गृहीत धरतात की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित झालेला आहे. आता पूर्ण रोजगार म्हणजे काय हे तुम्हाला सर्वस्व माहीत आहे. पूर्ण रोजगार म्हणजे सर्व उत्पादक घटकांना रोजगार मिळालेला आहे. श्रम, भूमी, भांडवल, संयोजक हे 4 उत्पादक घटकांना रोजगार मिळालेला आहे. त्यातला एकही घटक बेकार नाही म्हणजे पूर्ण रोजगार. ते म्हणतात की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित झालेला आहे. दुसरं त्यांनी गृहीत धरलं आहे की अर्थव्यवस्थेत एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च आहे. अर्थव्यवस्थेतलं उत्पन्न आणि खर्च समान आहे, संतुलित आहे. जेवढा उत्पन्न आहे तेवढाच खर्च होत आहे. त्यानंतर ते म्हणतात की अर्थव्यवस्थेत एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेनं संतुलन साध्य केलेलं आहे. जेवढा पुरवठा आहे तेवढीच मागणी किंवा जेवढी मागणी आहे तेवढाच अर्थव्यवस्थेत पुरवठा आहे. अर्थव्यवस्थेत एकूण बचत म्हणजे समाजाने केलेली बचत जेवढ्या किमतीच्या आहे तेवढीच अर्थव्यवस्थेत उद्योजक गुंतवणूक करतात. म्हणजे समाजाच्या बचती एवढीच उद्योजक गुंतवणूक करतात. दोन्हीच समानता आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेत वस्तूंचा जेवढा उत्पादन खर्च आहे तेवढीच किंमत आहे. म्हणजे उत्पादन खर्चा इतकीच किंमत, दोन्हीच समानता आहे. उत्पादन खर्चामध्ये आणि किमतीमध्ये समानता आहे. आणि शेवटचं त्याने गृहीत धरलं भांडवलाची सीमांत कार्यक्षमता. अर्थव्यवस्थेत भांडवलाची सीमांत कार्यक्षमता म्हणजे मशीन किंवा यंत्राची जी सीमांत कार्यक्षमता आहे जेवढ्या टक्क्याच्या आहे तेवढ्याच टक्क्याचा व्याजदर आहे. आता भांडवलाची सीमांत कार्यक्षमता 10% असेल तर व्याजदर ही 10%च असेल. अशी ही संतुलनाची अवस्था हॉट्रे यांनी गृहीत धरलेली आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत संतुलन प्रस्थापित झालं की पुनरोजगार प्रस्थापित होतो असं मत या हॉट्रेने मांडलेलं दिसून येतं. पण संतुलनाची अवस्था ही ज्यावेळी बिघडते त्यावेळीच अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र निर्माण होतात. मग संतुलनाची अवस्था बिघडवण्यास बँका कारणीभूत ठरतात. बँका व्याजदरात बदल घडवून आणतात आणि त्यांनी व्याजदर बदलला की अर्थव्यवस्थेत तेजी किंवा मंदी सुरू होते. या दृष्टिकोनातून हॉट्रे म्हणतात की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदार हा उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतो, नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापारी हा उत्पादकाकडून किंवा उद्योजकाकडून माल खरेदी करतो आणि तो समाजाला विकत असतो. पण त्याचंही विकण्याचं काम सतत चालू असतं आणि विकण्यामधूनच त्याला फायदा मिळत असतो. मग त्याला असं वाटतं की आज जो माल खपलेला आहे तो
तो असाच सतत खपत राहिला तर आपल्याला नफा मिळत जाईल. पण याच्यापेक्षा जर जास्त आपण खपू लागलो तर नक्कीच आपल्याला जास्त फायदा मिळेल. म्हणून तो उत्पादकांच्याकडे वस्तूंची मागणी जास्त करू लागतो. त्यामुळे त्याला वाटतं की आपण जर वस्तूंची मागणी जास्त केली, जर आपल्याजवळ स्टॉक राहिला तर तेवढा स्टॉक खपवू, आपण जास्त फायदा मिळवू किंवा जास्त नफा मिळवू. यासाठी ते काय करतात, व्यापारी बँकांनी व्याजदर कमी केला की त्यांच्याकडून मोठ्या मोठी कर्जे घेतात आणि उत्पादकांच्याकडे वस्तूंची मागणी करू लागतात. उत्पादकांना वस्तूची मागणी आली की उत्पादक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी किंवा उत्पादन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकांच्याकडूनच कर्ज घेतात, कारण व्याजदर कमी असतो. त्यामुळे तेही बँकांच्याकडून कर्ज घेतात आणि मालाचं उत्पादन काढण्यास सुरुवात करतात. पण उत्पादन काढण्यासाठी त्यांना उत्पादकाकडून, म्हणजे कच्च्या मालाचा उत्पादक शेतकरी असेल, या कच्च्या मालाच्या उत्पादकाकडून कच्चा माल खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं किंवा कच्च्या मालाच्या उत्पादकाचं उत्पन्न वाढतं. कच्चा मालच घेऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबर उत्पादक घटक घ्यावे लागतात. आणि ते उत्पादक घटक म्हणजेच एक कामगार, म्हणजे श्रम, भूमी, भांडवल यांना खरेदी करावं लागतं. मग या उत्पादक घटकांना खरेदी केलं की साहजिकच कच्चा माल हे उत्पादक घटक यांच्या माध्यमातून उत्पादने मोठ्या प्रमाणावरती काढलं जातं. मग ज्यावेळी कच्च्या मालाच्या उत्पादकाला किंमत मिळू लागते, तसंच खंड, वेतन, व्याज, नफा हेही उत्पादक घटकांना किमती मिळू लागतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेतली एक कच्च्या मालाच्या उत्पादकाची मागणी वाढते आणि दुसरं उत्पादक घटकांची मागणी वाढते. म्हणजे समाजातील मागणी ही वाढू लागते. आता ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादक परत कर्ज घेतो आणि उत्पादन काढण्यास सुरुवात करतो. उत्पादन जसं काढलं जातं तसंच व्यापारी हे उत्पादन खरेदी करू लागतात किंवा त्यांना फायदा मिळवायचा असतो म्हणून ते खरेदी करू लागतात. पण खरेदी करतात, पण ते खरेदीबरोबरच वस्तूंचा साठा करू लागतात. वस्तूचा साठा केला की किंमत जास्त होऊ लागते आणि नफाही जास्त मिळतो किंवा फायदाही जास्त मिळतो. ते वस्तूंचा साठा करू लागतात. मग साठ्यांच्या वाढीबरोबर वस्तूंच्या किमतीही सतत वाढत जातात. मग वाढत्या किमतीबरोबरच वाढता नफा, म्हणजे अर्थव्यवस्थेतलं एक नफा वाढतो, उत्पन्न वाढतं, उत्पादन वाढतो, रोजगार वाढतो, किमती तर वाढत जातातच आणि भांडवलाची सीमांत कार्यक्षमताही वाढत जाते. हे असं सतत वाढत जातं आणि अर्थव्यवस्थेतला शेअर बाजार असेल वाढत जातो, शेअरच्या किमती वाढत जातात. कारण उद्योजक मोठ्या प्रमाणात उत्पादन काढू लागतो, त्यांना नफा मिळू लागतो, त्यामुळे शेअर्सचे दर वाढू लागतात, रोख्यांचे दर वाढू लागतात आणि अर्थव्यवस्थेत एक प्रकारची तेजी निर्माण होते. अर्थव्यवस्थेत आशादायी वातावरण निर्माण होतं आणि अर्थव्यवस्थेत तेजी प्रस्थापित होते. या तेजीच्या काळात उत्पन्न, उत्पादन, रोजगार, किंमतपाती, नफा हा वाढू लागतो. याचबरोबर देशाचं आर्थिक उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी दर हाही वाढू लागतो आणि सर्वत्र आशादायी वातावरण निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेत तेजी प्रस्थापित होते. मग हॉटेल म्हणतात अर्थव्यवस्थेत तेजी निर्माण होण्यास कारणीभूत कोण असेल, तर व्यापारी बँकांनी कमी केलेला व्याजदर होय. कमी व्याजदरामुळे व्यापारी आणि उद्योजक मोठ्या प्रमाणात कर्जे काढतात आणि उत्पादनाला सुरुवात करतात आणि उत्पादनाच्या निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेत रोजगार वाढतो आणि या रोजगार वाढीमुळे अर्थव्यवस्थेतली मागणी वाढते आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योजक मोठ्या प्रमाणात कर्जे घेऊन उत्पादन काढत जातात. सततची मागणीतील वाढ अर्थव्यवस्थेत तेजी प्रस्थापित करते. परंतु सतत वाढत जाणारी किमती ह्या परवडणाऱ्या नसतात. अतिरिक्त भाववाढ असेल तर साहजिकच त्या भाववाढीकडे दुर्लक्ष केलं जातं, भाववाढीकडे विरोध दर्शवला जातो भाववाढीच्या संदर्भात. मग अतिरिक्त भाववाढ जर निर्माण होत असेल तर सर्वसामान्य व्यक्तींना वस्तूंची खरेदी करता येत नाही. त्यामुळे देशाची मध्यवर्ती बँक
चलनवाढ किंवा भाववाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अतिरिक्त भाववाढ नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती बँक, आपली मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक आहे. मध्यवर्ती बँक बँक रेट वाढवते. ज्यावेळी बँक रेट वाढतो त्यावेळी व्यापार बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारी कर्जेही महाग बनतात. म्हणजे मध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँकांना कर्जांचं प्रमाण कमी होऊ लागतं. आणि कर्जांचं प्रमाण कमी होऊ लागतंच, पण त्याचबरोबर जरी कर्ज घ्यायचं असेल तर बँक दर वाढलेला असतो. म्हणजे जास्त कर्जाने किंवा जास्त व्याजदराने व्यापारी बँकांना कर्जे मध्यवर्ती बँकेकडून घ्यावे लागतात. त्यामुळे व्यापारी बँका आपल्या कर्जाचा दर वाढवतात, म्हणजे त्यांचा व्याजदर वाढतो. आणि ज्यावेळी त्यांचा व्याजदर वाढतो त्यावेळी व्यापारी किंवा उद्योजक कर्ज घेण्याचं टाळतात. याने कर्ज घेण्याचं टाळलं की साहजिकच अर्थव्यवस्थेतलं उत्पादन कमी होण्यास सुरुवात होते. आणि अर्थव्यवस्थेतलं उत्पादन कमी झालं की कामगारांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली जाते. आणि कामगारांना कामावरून कमी केलं की त्यांची मागणी कमी होते आणि अर्थव्यवस्थेतली मागणी कमी होऊ लागली. साहजिकच अर्थव्यवस्थेत मंदी येणे असं